नमस्कार. IPL आता अखेरच्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेले असताना मोजकेच सामने शिल्लक आहे आणि लवकरच प्लेऑफचे सामने देखील सुरुवात होणार आहे. पण IPLचा अंतिम सामना 31 मे 2026 रोजी झाल्यानंतर नेमका टीम इंडियाचा दौरा कुठे असणार आहे आणि पहिली टूर नेमके कुणासोबत असणार आहे याची इत्यंभूत माहिती देणारा आजचा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे. चॅनलला जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ क्रिकेट संदर्भात महत्त्वाची अपडेट, खेळाडूंनी केलेले विक्रम, त्यांची माहिती तुम्हाला इत्यंभूत आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. तर मग जाणून घेऊया आता टीम इंडियाचे पुढील वेळापत्रक कसे असणार आहे. टीम इंडिया अफगाणिस्तान विरुद्ध वन डे मालिका खेळणार आहे. त्यासाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नेमकी टीम इंडियामध्ये कोणाकोणाची निवड झालेली आहे हे जाणून घेणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चॅनलला पहिल्यांदाच आलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला जास्त क्रीडा आणि क्रिकेट प्रेमींपर्यंत शेअर करा. सर्वप्रथम कर्णधार म्हणून शुभमन गिलची निवड झालेली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यरची उपकर्णधारपदी निवड झालेली आहे. विकेटकीपर फलंदाज म्हणून KL राहुल, ईशान किशन दुसरा विकेटकीपर म्हणून निवड झालेली आहे. हार्दिक पांड्या अष्टपैलू खेळाडू, नितीश कुमार रेड्डी अष्टपैलू खेळाडू, वॉशिंग्टन सुंदर अष्टपैलू खेळाडू, कुलदीप यादव चायनामन फिरकी गोलंदाज, जलदगती गोलंदाज म्हणून डावखोरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग, सध्या IPLमध्ये तुफान फॉर्ममध्ये असणारा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा आणि IPL 2026 लक्ष वेधून घेणारा वेगवान गोलंदाज प्रिन्स यादव, गुरनूर ब्रार आणि हर्ष दुबे इत्यादी 15 सदस्यांची निवड अफगाणिस्तान विरुद्धच्या वन डे साठी घोषणा झालेली आहे. यामध्ये हर्ष दुबे, गुरनूर ब्रार, प्रिन्स यादव या 3 खेळाडूंची IPL मधील कामगिरी पाहता त्यांची निवड या दौऱ्यासाठी करण्यात आलेली आहे. अशा रीतीने आज आपण अफगाणिस्तान विरुद्धच्या वन डे साठी भारतीय संघाची नेमकी घोषणा कशी झालेली आहे, कर्णधार, उपकर्णधार, विकेट किपर नेमके कोण आहेत आणि नवीन चेहरे कोण आहेत हे याची इत्यंभूत माहिती देणारा आजचा व्हिडिओ आपण पाहिलेला आहे. चॅनलला जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच क्रिकेट संदर्भात महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. धन्यवाद.